धक्कादायक असा प्रकार संपूर्ण भारतात घडलाय। 7 ऑगस्टला राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली। त्यामध्ये त्यांनी पुरावे दिले, निवडणूक आयोग आणि भाजप हे दोघे मिळून कशा प्रकारे मतदान चोरी करतात। एकदम अचूक पद्धतीने फेक लोकांची नावं मतदान यादीमध्ये ऍड केले जातात आणि ते सर्व मतदान भाजपला जातं। असे 5 प्रकार आहेत ज्या माध्यमातून भाजपला हे मतदान गेलंय। बनावट मतदान कार्ड, जे एकाच व्यक्तीचे 4 वेगवेगळ्या राज्यामध्ये मतदान। दुसरं म्हणजे त्या ॲड्रेसवरती कोणीही राहत नाही अशा ठिकाणी लोकांचे मतदान यादीमध्ये नाव आहेत। तिसरं म्हणजे एकाच घरामध्ये 80 ते 90 लोकांचे मतदान आणि ते घर म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्याचं। चौथा प्रकार असा की ज्याचं मतदान कार्ड आहे त्याचा प्रॉपर फोटोच नाही। पाचवे अशी लोक ज्यांचं निधन झालेलं आहे तरी देखील त्यांच्या नावाने मतदान केलं जाते। एवढंच नाही तर राहुल गांधींनी याबाबत मोठे पुरावे देखील दिले। एवढंच नाही तर राहुल गांधी हे देखील म्हणाले, जर इलेक्शन कमिशनने आम्हाला डिजिटल डाटा दिला तर आम्ही हे सिद्ध करू शकतोय। नरेंद्र मोदी चोरी करून पंतप्रधान झाले। जेव्हा राहुल गांधींनी एवढे मोठे पुरावे दिले, एवढा मोठा फ्रॉड बाहेर काढला, तेव्हा निवडणूक आयोग म्हणतोय राहुल गांधींनी चुकीची माहिती सांगितली। इथे देशाच्या विरोधी पक्ष नेत्याला मतदान यादीचा डिजिटल डाटा पाहण्याची परवानगी देत नाही तर सामान्य व्यक्तीचं काय होणार? त्याचं मतदान कोणाला गेलंय हे कसं समजणार?